Yes. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. काल आपण तुमचा सिलेबस सांगितला होता तो परत सांगतो. आज 11वीचा 11th केमिस्ट्री, द सिलेबस. सिलेबस म्हणजे चॅप्टरची नावे. देर आर 16 टॉपिक्स. देर आर 16 चॅप्टर्स. यू हॅव 16 धडे आहेत. 16 चॅप्टर्स इन युअर सिलेबस 11 केमिस्ट्री. देर आर 16 टॉपिक्स. प्रत्येक टॉपिक सांगतो आणि त्या प्रत्येक टॉपिकमध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे, नेमका अभ्यास काय करायचा आहे याबद्दल थोडक्यात तुम्हाला आज सांगतो मी तुम्हाला. तर पहिला चॅप्टर आहे आपला सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. बेसिक कन्सेप्ट असतील याच्यामध्ये सगळे केमिस्ट्रीचे, रसायनशास्त्रामध्ये असलेले बेसिक कन्सेप्ट काय काय आहेत. महत्त्वाचा धडा आहे, इम्पॉर्टंट. सेकंड टॉपिक इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री. इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री. इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री. ठीक आहे. तिसरा चॅप्टर आहे सम अनालिटिकल टेक्निक्स. काही अनालिटिकल टेक्निक आहेत. सम अनालिटिकल टेक्निक्स काही यंत्रणा, अनालिटिकल टेक्निक्स. अनालिटिकल केमिस्ट्री बघा इथं कोणता आहे केमिस्ट्री हा अनालिटिकल केमिस्ट्री. तर यामध्ये सेपरेशन, प्युरिफिकेशन यांचा अभ्यास होतो. अनालिटिकल केमिस्ट्री डिटेल नंतर परत सांगतो. सगळे चॅप्टरची नावं पहा. देर आर टोटल 16 टॉपिक. सर्वात आधी आपण सगळ्या चॅप्टरची नावे पाहूया. चौथा धडा आहे त्यानंतर. द फोर्थ टॉपिक दॅट इज स्ट्रक्चर ऑफ ॲटम. स्ट्रक्चर ऑफ व्हॉट ॲटम. हे नंबर खालीवर झाले तर काय प्रॉब्लेम होत नाही. स्ट्रक्चर ऑफ ॲटम टोटल 16 चॅप्टर आहेत. पहा, लक्ष द्या. स्ट्रक्चर ऑफ ॲटम. त्यानंतर 5वा धडा आहे दॅट इज द केमिकल बॉन्डिंग. दॅट इज व्हॉट केमिकल बॉन्डिंग. 5th चॅप्टर. 6th चॅप्टर 6वा धडा आहे. हे नवीन सिलेबस आला तुम्हाला, या गेल्या वर्षी आला होता. दिस इज द न्यू सिलेबस टू यू ऑल्सो. 6वा धडा आहे रेडॉक्स रिॲक्शन. कोणता धडा आहे रेडॉक्स रिॲक्शन. त्यानंतर 7वा धडा आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबल. पहिलं मी तुम्हाला सगळे चॅप्टरचे नाव सांगतो, नंतर आपण काय पाहू या चॅप्टरमध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे, काय अभ्यास करायचा आहे हे आपण पाहू. ठीक आहे. रेडॉक्स रिॲक्शन, मॉडर्न पिरियॉडिक टेबल. त्यानंतर 8वा धडा आहे. नेक्स्ट टॉपिक दॅट इज 8वा धडा. 8व्या धड्याचं नाव आहे दॅट इज द इलेमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2. इलेमेंट्स ऑफ ग्रुप पहिला आणि दुसरा. ग्रुप 18 ग्रुप म्हटलो आपण होतो, त्यापैकी पहिला आणि दुसरा ग्रुप असेल 8व्या धड्यामध्ये. 9व्या धड्यामध्ये असेल इलेमेंट्स ऑफ ग्रुप. इलेमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14 आणि 15. 13, 14 आणि 15. इलेमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14 व 15. तर असे 9 धडे झालेत. दीज आर द टोटल 9 टॉपिक्स. या 9 टॉपिकमध्ये सांगतो पहिलं काय अभ्यास आहे. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. याच्यामध्ये बेसिक कन्सेप्टचा अभ्यास करायचा आपल्याला. सगळे बेसिक केमिस्ट्री असेल. दुसरा धडा आहे अनालिटिकल केमिस्ट्री. म्हणजे यामध्ये आपण अनालायसिस करणार, सेपरेशन करणार.
अनालायसिस करणार, सेपरेशन करणार, त्याला म्हणतात अनालिटिकल केमिस्ट्री. याचे टेक्निक आहेत काही, याला म्हणतो आपण अनालिटिकल टेक्निक्स. टेक्निकचा वापर करून अनालायसिस करणे, उदाहरणार्थ डिस्टिलेशन, ऊर्ध्वपातन ही टेक्निक आहे, किंवा क्रिस्टलायझेशन. या पद्धतीने आपण काय करू शकतो, एखादा पदार्थ आहे, हा दिलेला पदार्थ तोच पदार्थ आहे की नाही हे ओळखता येते आपल्याला. कशाद्वारे? अनालिटिकल केमिस्ट्री. अनालिटिकल केमिस्ट्री टेस्ट करतो, सेपरेशन करतो, प्युरिफाय सुद्धा करतो. आपल्या दैनंदिन व्यवहारात बऱ्याच वस्तू जे वापरतो आपण, पाणी जर उदाहरणार्थ गढूळ आहे, त्याला जर शुद्ध करायचं असेल तर त्याला आपण ऊर्ध्वपातन करतो, ड्राय डिस्टिलेशन, गरम करतो, उकळतो. व्यवहारात वापरणाऱ्या बऱ्याच वस्तू आहेत, जे आपण ऑइल आहे त्याला प्युरिफाय करतो. कोणतेही पदार्थ, प्रत्येक पदार्थाला काय करावा लागतो? प्युरिफाय करावा लागतो. तर हे अनालिटिकल केमिस्ट्री करते. सगळ्या व्यवहारातील वस्तू, साबण आहे, पेस्ट आहे, तर याच्यामध्ये किती प्रमाण आहे कोणाकोणाचा, टक्के त्याच्यावर लिहिलेलं असते, साबणावर किती टक्के आहे, काय काय काय. तर हे गोळ्यामध्ये सुद्धा कोणाचं किती किती मिलीग्रॅम आहे, ग्रॅममध्ये आहे, हे अनालिटिकल केमिस्ट्री सांगते. हे दिस केमिस्ट्री इज कॉल्ड ॲज अनालिटिकल केमिस्ट्री. इम्पॉर्टंट आहे दॅट इज ऑल्सो. स्ट्रक्चर ऑफ ॲटम, चौथा धडा तुम्हाला माहिती आहे आता. स्ट्रक्चर ऑफ ॲटम म्हणजे काय? ॲटमची रचना, संरचना, दॅट इज कॉल्ड ॲज स्ट्रक्चर, म्हणजे रचना, अणूची संरचना. अणू, ॲटम मीन्स व्हॉट? अणू. केमिकल बॉन्डिंग, पाचवा धडा आहे. त्यानंतर केमिकल बॉन्डिंग. केमिकल बॉन्ड, दोन ॲटममध्ये बॉन्ड असतो, जे आपण मागे म्हटलं होतं. तर याला आपण केमिकल बॉन्डिंग म्हणतो. काय म्हणूया याला? केमिकल बॉन्डिंग. तर केमिकल बॉन्डिंग, रासायनिक बंध, दॅट इज कॉल्ड ॲज रासायनिक बंध. रेडॉक्स रिॲक्शन, सहावा धडा आहे. त्यानंतर रेड. रेड म्हणजे रिडक्शन, ऑक्स म्हणजे ऑक्सिडेशन. रेड म्हणजे रिडक्शन, ऑक्स म्हणजे ऑक्सिडेशन. याला म्हणायचं रेडॉक्स. अशी एकच रिॲक्शन असते की ज्यामध्ये दोन्ही घडतात, रिडक्शन पण घडतात आणि ऑक्सिडेशन पण घडते. द रिॲक्शन इन विच बोथ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली, त्या रिॲक्शनला काय म्हणायचं? रेडॉक्स रिॲक्शन. त्यानंतर आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबल. पिरियॉडिक टेबल म्हणजे माहिती आहे तुम्हाला, आवर्त सारणी असते, आवर्त सारणी. मॉडर्न म्हणजे आधुनिक आवर्त सारणी. इट इज कॉल्ड ॲज व्हॉट? आधुनिक आवर्त सारणी. इलेमेंट्स ऑफ ग्रुप, आठवा धडा बघा, आठवा धडा. मॉडर्न पिरियॉडिक टेबल झाला, कळाला? मॉडर्न पिरियॉडिक टेबल. इलेमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2, 18 ग्रुप आहेत. त्यामध्ये ग्रुप 1चे इलेमेंट, काल मी सांगितलं तुम्हाला ग्रुप 1 मध्ये कोणते इलेमेंट असतात. ग्रुप 1 मध्ये लिथियम, हायड्रोजन कोणत्याच ग्रुपमध्ये नाही. लिथियम, सोडियम, लिना-1, रुबिडिनियम, सिसियम, फ्रान्सियम हे इलेमेंट ग्रुप 1चे आहेत. ग्रुप 2चे पण इलेमेंट असेल बे, मग, कासर, बारा. बे, मग, कासर, बारा. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम, रेडियम जे माहिती आहे तुम्हाला, चमकतो. ग्रुप 1 and 2 हे आहेत इलेमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2. यांचा अभ्यास करायचा आपल्याला, या सगळ्या इलेमेंटचा. या सगळ्या इलेमेंटचा अभ्यास करू तर आपण या चॅप्टरमध्ये. इलेमेंट्स ऑफ ग्रुप कोणता? 1 and 2 मध्ये. इलेमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14, 15. तशाच प्रकारे 13, 14, 15चे पण ग्रुप आहेत. 13, 14 आणि 15 हे पी ब्लॉक असतात. इट इज कॉल्ड ॲज पी ब्लॉक आणि इट इज कॉल्ड ॲज एस ब्लॉक. हा असतो एस ब्लॉक. 4 ब्लॉक असतात. एस पी डी एफ. आपण ऑर्बिटल पण पाहिले होते. ऑर्बिटल पण किती असतात? 4 ऑर्बिटल असतात. कोणकोणते? एस, पी, डी आणि काय असतो? एफ. हे झाले 9 धडे. त्यानंतर 10वा धडा, 10th टॉपिक, 10वा धडा. यानंतरचा नेक्स्ट 10वा धडा. किती झाले हे टॉपिक? 9 टॉपिक झाले. त्यानंतर स्टेट्स ऑफ मॅटर, मॅटरची अवस्था. स्टेट्स ऑफ मॅटर, स्टेट ऑफ व्हॉट? मॅटर. 16 चॅप्टर आहेत ऐकून म्हटलो आपण. देर आर 16 चॅप्टर्स. ओके, हा झाला 10वा धडा. त्यानंतर 11वा धडा आहे ॲडझॉर्प्शन अँड कोलाइड्स.
ॲडझॉर्प्शन अँड कोलोइड्स. ॲडझॉर्प्शन अँड काय म्हणावं याला, कोलाइड्स. हे सांगतो मी तुम्हाला. आधी पहा चॅप्टरची नाव पहा. 11वा धडा ॲडझॉर्प्शन अँड कोलाइड्स. त्यानंतर आहे 12वा धडा, दॅट इज द केमिकल बॉन्डिंग, केमिकल इक्विलिब्रियम. केमिकल इक्विलिब्रियम, समतोल. केमिकल काय म्हणावं, इक्विलिब्रियम. त्यानंतर 13वा धडा आहे न्यूक्लिअर अँड रेडिओ केमिस्ट्री. न्यूक्लिअर अँड रेडिओ ॲक्टिव्हिटी. रेडिओ ॲक्टिव्हिटी हे काय, हे पण सांगतो मी. हे चॅप्टर सगळे आता आधी पहा. 16 चॅप्टर पहा 1 बाय 1. न्यूक्लिअर अँड रेडिओ ॲक्टिव्हिटी. त्यानंतर 14 धडा आहे बेसिक, परत आहेत प्रिन्सिपल आहेत मात्र आता. बेसिक प्रिन्सिपल इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. बेसिक प्रिन्सिपल इन कशामध्ये आहे आता, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक रसायनशास्त्र. यामध्ये बेसिक प्रिन्सिपल काय आहेत पहा आता. कोणते, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. 15वा धडा आहे. त्यानंतर नेक्स्ट हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन 15व्या धड्याचं नाव काय आहे, हायड्रोकार्बन. 16वा धडा आहे. त्यानंतर 16 टॉपिक, दॅट इज द केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. केमिस्ट्री इन व्हॉट, एव्हरीडे लाईफ. एव्हरीडे दररोज. एव्हरीडे लाईफमध्ये केमिस्ट्री, दैनंदिन लाईफमध्ये केमिस्ट्री. दैनंदिन लाईफ म्हणजे आपली, त्यामध्ये केमिस्ट्री कसा यूज करतो आपण, हा या धड्यामध्ये अभ्यास आहे. 10वा धडा स्टेट ऑफ मॅटर, पदार्थाची अवस्था. स्टेट ऑफ मॅटर म्हणजे काय असतात, पदार्थाची अवस्था. 3 अवस्था असतात, तुम्हाला माहीत आहेत कोणकोणते, सॉलिड असतो, लिक्विड असतो आणि काय असतो, गॅस असतो. देर आर द 3 स्टेट्स ऑफ व्हॉट, मॅटर. मॅटरच्या 3 अवस्था असतात. ॲडझॉर्प्शन अँड कोलाइड्स. 11वा धडा बघा. 11वा धडा काय आहे, ॲडझॉर्प्शन अँड कोलाइड्स. म्हणजे ॲडझॉर्ब करते, ॲडझॉर्ब सरफेसवर होते ही रिॲक्शन. एखादा पदार्थ आहे त्याच्या सरफेसवर, पृष्ठभाग, सरफेस, हे कुठे होते, हे सरफेस केमिस्ट्री. हा 11वा धडा आहे. मधात जात नाही कोणत्याही पदार्थाच्या, मधात होत नाही रिॲक्शन, फक्त बाहेरच सरफेसवर, पृष्ठभागावर. त्याला काय म्हणावं, दॅट इज कॉल्ड ॲज ॲडझॉर्प्शन अँड कोलाइड्स. कोलाइड्स म्हणजे असे मिक्सचर, जसं तेलामध्ये पाणी टाकलं आपण, गोड तेल पाणी जे बनते त्याला काय म्हणायचं, कोलाइड. असं तरंगते गोड तेल पाण्यामध्ये, बघा तुम्ही काय होते, कोलाइड्स बनतात, कोलाइड्स. केमिकल इक्विलिब्रियम 12वा चॅप्टर आहे. काय आता, केमिकल इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे काय, समतोल. इक्विलिब्रियम मीन्स समतोल, रासायनिक समतोल. केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय, रासायनिक समतोल. त्यानंतर आहे न्यूक्लिअर अँड रेडिओ ॲक्टिव्हिटी. न्यूक्लियस असतो, केंद्रक असतो, न्यूक्लिअर म्हणून त्याला आपण. अँड रेडिओ ॲक्टिव्हिटी, केंद्रकीय रिॲक्शन असतात काही, केंद्रकामध्ये होतात. एखादा आयटम आहे, आयटममध्ये न्यूक्लियस असतो, केंद्रक असतो, तर जे रिॲक्शन केंद्रकामध्ये होतात त्याला काय म्हणायचे, न्यूक्लिअर अँड रेडिओ ॲक्टिव्हिटी. रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे किरण काय होतात, उत्सर्जन होते, रेडिओ ॲक्टिव्हिटी. रेडिएशन निघतात असे, रेडिओ ॲक्टिव्हिटी. किरणोत्सारी, जे तुम्हाला माहिती आहे 10वीला झालं होतं, किरणोत्सारी, रेडिओ ॲक्टिव्हिटी. बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री 14वा धडा. त्यानंतर 14वा धडा आहे बेसिक प्रिन्सिपल इन ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय असतात, काही मूलभूत प्रिन्सिपल असतात. हां, प्रिन्सिपल म्हणजे काय म्हणावं, तत्व. प्रिन्सिपल दिसतो का, क्लिअर दिसतो आहे, ओके. हां, क्लिअर दिसते सर्वांना, नाही कोणाला नाही दिसते. हां, काही जणांना नेट प्रॉब्लेम असेल. हां, चला ठीक आहे. आतापर्यंत दिसत होता ना, आतापर्यंत दिसत होता. हां,
सम त्यानंतर 14वा धडा आहे बघा काय, बेसिक प्रिन्सिपल इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काही काय असतात, बेसिक प्रिन्सिपल असतात, बेसिक. परत ऑर्गॅनिक रिॲक्शनचे काही बेसिक पॉईंट्स आहेत, बेसिक गुणधर्म, नियम. बेसिक काय असतात, काही नियम असतात, नियम, प्रिन्सिपल, तत्व, त्यालाच आपण काय म्हणूया, प्रिन्सिपल्स और तत्व. कोणाचे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. 15वा धडा आहे हायड्रोकार्बन. 15व्या धड्याचं नाव काय नाव आहे, हायड्रोकार्बन. हायड्रो म्हणजे हायड्रोजन, कार्बन म्हणजे कार्बन. हायड्रोजन व कार्बन, मिथेन, इथेन, अल्केन, अल्कीन, अल्काइन, हे सगळे हायड्रोकार्बन आहे. हायड्रोकार्बन्स, ऑल दीज आर अल्केन, अल्कीन अँड अल्काइन, याला काय म्हणायचे, हायड्रोकार्बन्स. केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. त्यानंतर आहे 15वा धडा, लास्ट 15वा धडा कोणता आहे, एव्हरीडे लाईफ, दैनंदिन व्यवहारामध्ये केमिस्ट्री. केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. तर अशा प्रकारे टोटल देर आर हाऊ मेनी चॅप्टर्स, देर आर 16 चॅप्टर्स आर देअर. परत सांगतो चॅप्टरची नावे. पहिला आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. दुसरा आहे इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री. इंट्रोडक्शन टू व्हॉट, अनालिटिकल केमिस्ट्री. अनालायसिस करणे, काहीतरी तपासणे, टेस्ट करणे, अनालायसिस म्हणतो आपण. अनालायसिस चालू आहे, अनालायसिस चालू आहे म्हणजे काय चालू आहे, टेस्टिंग. अनालिटिकल केमिस्ट्री असते ती, अनालायसिस करणे. सम अनालिटिकल टेक्निक्स, काही अनालिटिकल टेक्निक आहेत, त्यानंतरचा पॉईंट आहे, त्यानंतरचा चॅप्टर आहे. चौथा चॅप्टर आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. चौथ्या चॅप्टरचं नाव आहे, काय नाव आहे, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. म्हणजे ॲटम, अणूचा स्ट्रक्चर कसा असतो, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. पूर्ण त्याच्यामध्ये त्याचा शोध कोण लावला ॲटमचा, आहे की नाही, ॲटमची थिअरी, ॲटमचा मॉडेल है ना, डॉल्टन थिअरी आहे. सर्वात आधी शोध लावला होता ॲटमचा महर्षी कनाद यांनी शोध लावला होता, महर्षी कनाद. त्यानंतर डॉल्टन, त्यानंतर रुदरफोर्ड, हे नाव माहीत आहे तुम्हाला, रुदरफोर्डचा शोध लावला होता ॲटमचा. तर हे सगळे या धड्यामध्ये आहेत. आणि त्यानंतर पुढे पुढे बोहरची थिअरी होती, बोहर नावाचा सायंटिस्ट होता, बोहर. तर हे स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये बोहरचं नाव ऐकलं असेल तुम्ही, बोहर थिअरी. त्यानंतर डी ब्रॉग्लीज इक्वेशन आहे. आणि थोडंसं अजून याशिवाय 10वीत जोपर्यंत झाला होता तुमचा, याशिवाय आणखीन थोडं जास्त असणार याच्यामध्ये. कोणत्या धड्यामध्ये, स्ट्रक्चर ऑफ ॲटम या टॉपिकमध्ये. काय टॉपिक आहे, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. ओके, आवाज येते ना क्लिअर, आवाज येते, ओके, आवाज येतो क्लिअर, छान, ठीक आहे. आता स्ट्रक्चर ऑफ ॲटम, अणूची रचना, अणूचा सिद्धांत कोण मांडले, असे बरेच सायंटिस्ट होते, थिअरी, अणू, ॲटम्स, आहे की नाही. त्यानंतर केमिकल बॉन्डिंग, रासायनिक बंध. केमिकल बॉन्डिंग म्हणजे काय, रासायनिक बंध, बॉन्ड्स, जे मी तुम्हाला मागे म्हटलं होतं बंध असतात, कोव्हॅलंट बॉन्ड, आयोनिक बॉन्ड. हे परत या धड्यामध्ये प्रकार डिटेल पाहणार आहोत आपण. केमिकल बॉन्डिंग, याला काय म्हणायचे, केमिकल बॉन्डिंग. रेड ऑक्स रिॲक्शन, हा पण धडा महत्त्वाचा आहे. हे सगळे धडे नीटला आहेत, CETला पण आहेत. नीटला, CETला सेम सिलेबस असते. रेडॉक्स रिॲक्शन मॅक्झिमम सेम असतो, NCERT पण अप्रॉक्सिमेटली चॅप्टरची नावं पण तेच असतात. थोडासा चेंजेस असतो लँग्वेजमध्ये, पण तुम्हाला बेसिक याच्यात कळालं की त्याच्यात पण तेच बेसिक असतो, सेम बेसिक असतो. बोथ द हॅव द सेम बेसिक. रेडॉक्स रिॲक्शन, रेड अँड ऑक्स, रिडक्शन अँड ऑक्सिडेशन, बोथ रिडक्शन अँड ऑक्सिडेशन. वन रिॲक्शन ज्यामध्ये दोन्ही घडतात, रिडक्शन बी होते आणि ऑक्सिडेशन बी होते, त्याला काय म्हणायचं, रेड ऑक्स रिॲक्शन. ओके. मॉडर्न पिरियॉडिक टेबल, आधुनिक आवर्त सारणी, हे धडा पण तुम्हाला माहीत आहे. मॉडर्न पिरियॉडिक टेबल, आधुनिक काय आहे, आवर्त सारणी. आधुनिक आवर्त सारणी कोण लिहिले होते, मॉसले. द सायंटिस्टचा नेम काय होता, हेनरी मॉसले. त्याच्या आधी मेंडेलिव्हने पिरियॉडिक टेबल बनवला होता. त्याच्या आधी डोबेरायनर, न्यूलँड
असे बरेच सायंटिस्ट होते ज्यांनी काय केले होते की पिरियॉडिक टेबल बनवले होते. तर शेवटी पिरियॉडिक टेबल बनला गेला बाय हेनरी मॉसले. कोण बनवलं शेवटी? हेनरी मॉसले यांनी बनवला. इलेमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2. आठवा धडा आहे पहा काय आहे. इलेमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2. ग्रुप 1, 2. ग्रुप कोणते? 1 व 2. 1 व 2 या ग्रुपच्या इलेमेंटचा अभ्यास करायचा आपल्याला. 1 व 2 पहिला ग्रुप, दुसरा ग्रुप. टोटल किती ग्रुप असतात? 1 पासून ते 18 ग्रुप असतात. 18. त्यापैकी आपण फक्त पहिल्या 2 ग्रुपच्या इलेमेंटचा अभ्यास आहे या चॅप्टरमध्ये. इलेमेंट्स ऑफ ग्रुप कोणता? 1 and 2. 1 and 2. Elements of group 13, 14 and 15. Elements of group 13, 14 and 15. ग्रुप 18 आहे टोटल, त्यापैकी 13, 14 आणि 15. 13, 14 आणि 15 कोणता आहे? कार्बन 14 असतो, बोरॉन 13 असतो. बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, टेलुरियम. कार्बन, सिलिकॉन, एसियन टीन, ओके, जर्मेनियम, त्यानंतर एसियन टीन, पीबी लेड. ग्रुप 15 नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ. हे ग्रुप 13, 14 आणि काय आहेत? 15. ग्रुप 13, 14 व 15चे इलेमेंट झाले ते. यांचा अभ्यास करूत आपण. चॅप्टर नंबर 9. चॅप्टर नंबर कोणता? 9. द चॅप्टर नंबर 9 डील्स विथ द स्टडी ऑफ ग्रुप 13, 14 and 15. चॅप्टर नंबर 10 स्टेट ऑफ मॅटर. चॅप्टर नंबर 10 मध्ये अभ्यास होईल कशाचा? मॅटरच्या स्टेटचा. स्टेट ऑफ मॅटर. मॅटरच्या अवस्था असतात. किती अवस्था असतात? 3 अवस्था असतात. सॉलिड, लिक्विड आणि तिसरा कोणता असतो? गॅस. स्टेट ऑफ काय म्हणतो आपण त्याला? मॅटर. स्टेट ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड आणि काय? गॅस. स्टेट ऑफ मॅटर आहे ना धड्याचं नाव. हे धड्याचे नाव पहिले सांगितलेले आहेत तुम्हाला सगळे. हां, आवाज येतो ना? आवाज येतो? आवाज त्यानंतर लक्ष द्या. आता फक्त धड्याचे नाव सांगायलो. ॲडझॉर्प्शन अँड कोलाइड्स. गुड. ॲडझॉर्प्शन अँड कोलाइड्स काय? सरफेसवर होती रिॲक्शन. सरफेसवर जे रिॲक्शन होतात त्याला काय म्हणायचे? ॲडझॉर्प्शन अँड कोलाइड्स. त्यानंतर आहे केमिकल इक्विलिब्रियम, रासायनिक समतोल. रासायनिक समतोल म्हणजे कोणती एखादी रिॲक्शन असेल त्यामध्ये रिॲक्टंटपासून प्रोडक्ट बनतो. केमिकल इक्विलिब्रियम, रासायनिक समतोल, दोघांमध्ये समतोल असायला पाहिजे, बॅलन्स. दॅट इज कॉल्ड ॲज केमिकल इक्विलिब्रियम. न्यूक्लिअर अँड रेडिओ ॲक्टिव्हिटी. न्यूक्लियसशी संबंधित आणि रेडिओ ॲक्टिव्हिटी. 14वा धडा आहे बेसिक प्रिन्सिपल इन केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. फक्त सगळे कार्बन असतील त्याच्यामध्ये, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या बेसिक प्रिन्सिपल. 15वा धडा आहे हायड्रोकार्बन. 15व्या चॅप्टरचं नाव काय आहे? हायड्रोकार्बन. 16वा आहे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. द 16th टॉपिक दॅट इज कोणता आहे? दैनंदिन व्यवहारामधलं रसायनशास्त्र, एव्हरीडे लाईफ. दररोज वापरण्यात येणारा केमिस्ट्री, एव्हरीडे लाईफ. या धड्यामध्ये अभ्यास होणार आहे आपल्याला दैनंदिन व्यवहारामध्ये जे अँटीबायोटिक लागतात. अँटीबायोटिक गोळ्या ज्या असतात, अँटीबायोटिक म्हणतो आपण, ॲनाल्जेसिक, अँटीबायोटिक, अँटीऑक्सिडंट, अजून काय असतात? अँटीसेप्टिक आहे की नाही, डिसइन्फेक्टंट, आणखीन ऑल मेडिसिन. फार्मसीचा धडा आहे, फार्मसी, बी फार्मसीला बी धडा आहे एव्हरीडे लाईफ. ओके. अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, बॅक्टेरिया, अँटी मायक्रोबियल ज्याला म्हणतो आपण, अँटीबायोटिक, अँटी मायक्रोबियल है ना, अँटीपायरेटिक, ॲनाल्जेसिक. सो हे सगळे मेडिसिन गोळ्याचा अभ्यास आहे. लास्ट धडा 16वा धडा केमिस्ट्री इन कोणता आहे? एव्हरीडे लाईफ. सो ऑल दीज आर 16 टॉपिक्स.
फर्स्ट चॅप्टर आज आपण सुरू करू. फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. द फर्स्ट चॅप्टर विल स्टार्ट सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. पहिला धडा आज आपण सुरू करू, त्याचं नाव आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. ओके, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ व्हॉट केमिस्ट्री. यामध्ये सर्वात आधी पाहूत आपण व्हॉट इज केमिस्ट्री. परत आता पहा, मी मागे सांगितलं होतं तुम्हाला, आज परत पाहूत व्हॉट इज केमिस्ट्री. केमिस्ट्री इज अ स्टडी ऑफ मॅटर. केमिस्ट्री म्हणजे मॅटरचा अभ्यास करणे. स्टडी ऑफ मॅटर, स्थायू, द्रव, वायू, सॉलिड, लिक्विड, गॅस, हे काय आहे ते स्टेट ऑफ मॅटर आहेत, जे आपण म्हटलं होतं मागे स्टेट ऑफ काय असतात मॅटर. तर या मॅटरचा अभ्यास करतो, स्टडी ऑफ काय मॅटर इज कॉल्ड एज केमिस्ट्री. काय अभ्यास करतो, यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजचा. स्टडी ऑफ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. भौतिक व रासायनिक गुणधर्म, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. अँड तसंच फिजिकल अँड केमिकल चेंजेस, यांचे फिजिकल अँड केमिकल चेंजेस, फिजिकल अँड केमिकल चेंजेस अंडर द डिफरंट कंडिशन्स, वेगवेगळ्या कंडिशनमध्ये. कोणाचे फिजिकल व केमिकल चेंजेस, मॅटरचे. मॅटरचे फिजिकल अँड केमिकल चेंजेस आणि मॅटरचेच फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज मॅटरच्या. आणि स्टडी ऑफ कोणाचा अभ्यास करतो, मॅटरचा अभ्यास करतो, त्याला काय म्हणणार आपण, दॅट इज कॉल्ड ॲज केमिस्ट्री. सोपी आहे डेफिनेशन, स्टडी ऑफ मॅटर अँड फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड फिजिकल अँड केमिकल चेंजेस. मॅटरमध्ये फिजिकल आणि केमिकल चेंज होतो. फिजिकल चेंज भौतिक बदल, केमिकल चेंज रासायनिक कायमस्वरूपाचा असतो, फिजिकल बदल तात्पुरता असतो. फिजिकल प्रॉपर्टीज भौतिक गुणधर्म, दिसण्यासाठी कसा असतो हे भौतिक गुणधर्म. एखादा पदार्थ आहे, मॅटर आहे, दिस इज द मॅटर, हा दिसायला कसा आहे, त्याचा रंग कसा आहे, हे फिजिकल प्रॉपर्टीज. रंग, कलर कसा आहे, कसा दिसतो, त्याची वास कशी आहे, हे कोणते असतात भौतिक गुणधर्म. केमिकल प्रॉपर्टीज रासायनिक गुणधर्म, त्याची एखादी रिॲक्शन करायची, त्यासोबत रिॲक्शन केली तर तो काय तयार करतो, याला काय म्हणतो आपण केमिकल प्रॉपर्टीज. सो इट इज कॉल्ड ॲज केमिस्ट्री. व्हॉट इज केमिस्ट्री, स्टडी ऑफ मॅटर. आता आपण पाहू केमिस्ट्रीचा स्कोप काय आहे, स्कोप ऑफ केमिस्ट्री. स्कोप म्हणजे केमिस्ट्रीचा व्याप्ती, मराठीत काय म्हणतात त्याला, व्याप्ती. म्हणजे कुठे कुठे व्यापलेला आहे केमिस्ट्री, पसरलेला आहे, दॅट इज कॉल्ड ॲज व्याप्ती. केमिस्ट्रीचा स्कोप, स्कोप पाहूत आपण व्याप्ती. तर केमिस्ट्री इज अ सेंट्रल सायन्स. केमिस्ट्री काय एक सायन्सच आहे, माहिती आहे तुम्हाला, तुम्ही सगळे सायन्स घेतलं, सायन्सचे विद्यार्थी आहेत. केमिस्ट्री इज अ सेंट्रल सायन्स. व्हॉट केमिस्ट्री, केमिस्ट्री इज अ सेंट्रल सायन्स. द नॉलेज ऑफ केमिस्ट्री, केमिस्ट्रीचा जो काही आपण ज्ञान घेणार, तो ज्ञान आपल्याला स्टडी करण्यासाठी, फिजिक्स स्टडी करण्यासाठी. फिजिक्स काय आहे, एक सायन्स आहे. बायोलॉजी, बायोलॉजी काय सायन्स आहे. या सायन्सचा अभ्यास करण्यासाठी केमिस्ट्रीचा सेंट्रल सायन्स आहे. नॉलेज, स्टडी ऑफ फिजिक्स, स्टडी ऑफ बायोलॉजी आणि त्यानंतर स्टडी ऑफ जिओलॉजी. जिओ ज्याला आपण काय म्हणतो अर्थ, अर्थचा सायन्सचा अभ्यास करणे, जिओलॉजी, अर्थ सायन्स. त्यानंतर अर्थ सायन्स नाही दिघरा, अर्थ सायन्स स्पेसवर असते. अजून काय असतो, स्पेस, ज्याला आपण काय म्हणतो स्पेस. स्पेसची सायन्स जी आहे, अंतराळ, त्याला काय म्हणायचं स्पेस, अंतराळ. आणखीन एक अप्लाइड सायन्स, तुमचे जे काही कोणतेही सायन्स असतात याच्यात सगळे सायन्स आले. अप्लाइड सायन्स, अप्लाइड सायन्स म्हणजे इंजिनिअरिंग,
इंजिनिअरिंग जी ब्रँच आहे ती अप्लाइड सायन्स असते. स्पेस सायन्स, स्पेसमध्ये अंतराळामध्ये जे सायन्स आहे त्याला केमिस्ट्रीचा नॉलेज आवश्यक आहे. सो केमिस्ट्री इज अ सेंट्रल, कसं आहे केमिस्ट्री इज अ सेंट्रल सायन्स. बायोलॉजीचा अभ्यास केला, बायोलॉजीचा अभ्यास करताना केमिस्ट्रीचा नॉलेज लागतो. फिजिक्सचा अभ्यास करताना केमिस्ट्रीचा नॉलेज लागतो. स्पेस सायन्सचा अभ्यास करताना केमिस्ट्रीचा नॉलेज लागतो. अर्थ सायन्स, अर्थ सायन्स भूशास्त्र, भूगर्भशास्त्र, भूकंप येतात. अजून काय होते, जमिनीशी निगडीत, पृथ्वीशी निगडीत जे काही आहे निसर्ग, नेचर. सो दॅट इज द अर्थ सायन्स. अप्लाइड सायन्स, अप्लाइड सायन्स जे आहेत इंजिनिअरिंगच्या जे ब्रँचेस आहेत, इंजिनिअरिंगचे ब्रँचेस अप्लाइड सायन्स. तर हे सगळ्या अप्लाइड सायन्समध्ये टेक्नॉलॉजी हे पण येते याच्यामध्ये. तर यामध्ये सुद्धा केमिस्ट्रीचा काय होतो, सेंट्रल सायन्स म्हणून अभ्यास होतो. दिसते, क्लिअर दिसते आता. हां, स्क्रीनशॉट घ्या त्याचा काढून. हां, टेक द स्क्रीनशॉट. दिसतो क्लिअर? ओके, दिसते क्लिअरिटी? समजायले का? समजायले? समजायले का? हो, ओके, ठीक आहे, छान. हां, केमिस्ट्री इज स्टडी ऑफ काय, स्टडी ऑफ मॅटर. ओके, नॉट क्लिअर? हां, मेसेज करा फक्त. हां, ओके, हां हां, छान. तर मला बोला, एक एक पॉईंट बोला. काय बोला? केमिस्ट्री इज स्टडी ऑफ व्हॉट, मॅटर अँड फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे, फिजिकल अँड केमिकल चेंजेस. ठीक आहे. स्कोप ऑफ केमिस्ट्री काय आहे? इट इज कशी सायन्स आहे? सेंट्रल सायन्स आहे. याच्यावर सगळे बाकीचे सायन्स अवलंबून आहेत. केमिस्ट्री महत्त्वाची आहे, खूप डिमांड आहे केमिस्ट्रीला, माहीत आहे तुम्हाला. केमिस्ट्रीमुळे सगळ्या गोष्टी आपण काय करू शकतो, बनवू शकतो. फिजिक्सला केमिस्ट्री लागते, फिजिक्स शिकण्यासाठी केमिस्ट्री शिकावं लागते, माहीत आहे तुम्हाला. बायोलॉजी शिकण्यासाठी केमिस्ट्री शिकावं लागते पहिलं, तर बायोलॉजी. स्पेस विज्ञान शिकवण्यासाठी, स्पेस विज्ञान शिकण्यासाठी तुम्हाला केमिस्ट्री पहिलं शिकलेलं असावं लागतं. अर्थ सायन्स शिकण्यासाठी केमिस्ट्री शिकणं पहिलं महत्त्वाचं आहे. तर केमिस्ट्री शिकून घ्या, मग बाकीचे सगळे सायन्स तुम्ही शिकू शकता. आणखीन स्कोप पाहूत केमिस्ट्रीचे. केमिस्ट्रीचा स्कोप किंवा यूज कुठे कुठे व्यापतो केमिस्ट्री आपल्या डेली लाईफमुळे. आणखीन ड्यू टू ॲडव्हान्समेंट झाला काही सायन्स व टेक्नॉलॉजीमध्ये. ॲडव्हान्समेंट इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ठीक आहे. टेक्नॉलॉजी म्हणजे काय? तंत्रज्ञान. सायन्स म्हणजे काय? विज्ञान. विज्ञान व तंत्रज्ञानात जसा जसा ॲडव्हान्स झाला, तसा तसा अजून याचा केमिस्ट्रीचा वापर व्हायला. मेडिसिनमध्ये वापर झाला केमिस्ट्रीचा, मेडिसिन. आणि काय? गोळ्या, मेडिसिन, दॅट इज कॉल्ड ॲज. अँड डेंटिस्ट, दाताला काय म्हणतात? डेंटिस्ट. दात माहिती आहे ना तुम्हाला, दाताचे डॉक्टर. डेंटिस्ट्री, त्याला काय म्हणतो आपण? डेंटिस्ट्री. डेंटिस्ट्री त्याला काय म्हणतात? डेंटिस्ट्री. इंजिनिअरिंग सुद्धा टेक्नॉलॉजी आहे. इंजिनिअरिंग, जेव्हा तुम्ही हे डॉक्टर बनणार, मेडिसिन मीन्स डॉक्टर, मेडिसिन. डेंटिस्ट्री, दाताचे डॉक्टर. माझे काही स्टुडंट आहेत BDSला गेलेले आहेत, BDS डॉक्टर बनले ते पण. मी पण डॉक्टर आहे. डेंटिस्ट्री. इंजिनिअरिंग म्हणजे माहिती आहे तुम्हाला, इंजिनिअरिंग असतो. इंजिनिअरिंग एक काय ब्रँच आहे, हां, खूप मोठी. इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स लागते तुला, त्याच्यात सगळं मॅथमॅटिक्स असतो. सो ॲग्रिकल्चर आणखीन कोणता आहे? ॲग्रिकल्चर. ॲग्री म्हणजे शेती, सगळं शेतीचं ज्ञान पूर्ण ॲग्रिकल्चर. हे ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. विज्ञान व तंत्रज्ञानाचा, सायन्स व काय? शास्त्र व तंत्रज्ञान. विज्ञान व तंत्रज्ञान जे माहिती आहे ना तुम्हाला, सायन्स. तर यामुळे मेडिसिन, डेंटिस्ट, इंजिनिअरिंग यामध्ये याचा वापर झाला. कोणाचा? केमिस्ट्रीचाच झाला.
आपल्या बेसिक व्यवहारात काय काय करतो आपण? एअर, जी हवा आपण आवश्यक आहे जगण्यासाठी, मूलभूत जे आपल्या गरजा आहेत, जगण्यासाठी आपल्याला काय लागतो? एअर, हवा. एअर आपण ब्रीथ करतो, ब्रीथ करणे म्हणजे हवा, श्वसन घेणे, आत घेणे, सोडणे, ब्रीथ. हवा म्हणजे काय? ऑक्सिजन. एअर, हवा म्हणजे काय? ऑक्सिजन. हे परत याचा शोध लावला होता केमिस्ट्री. फूड, जे काही आपण अन्न खातो, फूड वी ईट, दॅट कंटेन्स अगेन केमिस्ट्री. त्यानंतर एअर, फूड, देन आफ्टर दॅट फ्लुइड, जे आपण लिक्विड ड्रिंक करतो, फ्लुइड जे ड्रिंक करतो, ड्रिंक. वॉटर सुद्धा काय? फ्लुइड आहे. त्यामध्ये काय असते? केमिकल्स, फॉर्म्युले असते. सर्वत्र फॉर्म्युले असतात. हां, सगळ्याचे काय आहेत? फॉर्म्युले आहेत. राईट. कोणताही पदार्थ असा नाही की ज्याचा सूत्र नाही, फॉर्म्युला नाही. सगळ्यांचा फॉर्म्युला असतो. सिट्रिक ॲसिड लिंबूमध्ये असते. राईट. असे सगळे जे आहेत, रोज, गुलाबाचं फूल, त्याच्यामध्ये केमिस्ट्री आहे. रिसॉर्सिनॉल आहे की नाही. आणि दुसरा काय? जिंजीर, अद्रकमध्ये जिंजर असते. तर हे सगळे असे जे आहेत त्या पदार्थामध्ये काय असतो? केमिस्ट्री असतो. ओके. फूड, फ्लुइड, असे 1-2 एक्झाम्पल सांगितलं मी की सगळ्या पदार्थामध्ये रसायन असतो. जे BAMS आयुर्वेद सांगते तशाच प्रकारे आयुर्वेदामध्ये जे पालापाचोळाद्वारे काय होतो की रोग दुरुस्त होतात. तर त्या पालापाचोळा जे असतो म्हणजे काय? वनस्पती, आयुर्वेद, वनस्पतीशास्त्र, बॉटनी नाही, आयुर्वेद. ओके. दॅट इज द कंटेन्स केमिकल. मला काय म्हणायचं आहे इथं? त्याच्यात केमिकल असतो म्हणायचं आहे. तर केमिकल असतो, तो केमिकल त्याच्यामुळे बरा होतो. तर हे कशामुळे म्हणायलो होतो मी की फ्लुइड जे असतात, फ्लुइड याच्यामध्ये सुद्धा केमिकल असतात, फॉर्म्युला असतो. केमिकल फॉर्म्युला जिथं असेल तिथं केमिस्ट्री असेल. राईट. केमिकल फॉर्म्युला जिथं असेल केमिस्ट्री. 122 इलेमेंट मी सुरुवातीला सांगितले होते आपण तुम्हाला, तर ते पूर्ण परत सांगतो. 122 इलेमेंट. एअर, फूड, फ्लुइड, ऑल दीज आर included in chemistry. what? air, food, fluid, आणखीन काय यानंतर? अन्न, वस्त्र, नियुक्त, वस्त्र, क्लॉथ, त्याला काय म्हणतो आपण? क्लॉथिंग. काय म्हणूया त्याला? क्लॉथिंग, कपडे जे घालतो आपण. त्यानंतर आणखीन याशिवाय फ्युअल बघा इकडे लक्ष द्या. आपल्याला ट्रान्सपोर्टेशनसाठी एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी इंधन लागतो. फ्युअल म्हणजे काय असतो? इंधन. तर इंधनासाठी सुद्धा इंधनामध्ये काय असतो? पेट्रोल, केरोसिन, हायड्रोकार्बन असतात. इंधन काय असतो? हायड्रोकार्बन असतो. फ्युअल असतो. तर ह्यांच्यामध्ये सुद्धा काय असते? केमिस्ट्री असते. कार्बन आणि काय असतो? हायड्रोजन असतो. दॅट इज फ्युअल. सो ऑल दीज आर निगडीत आहे. कशाशी रिलेटेड आहे? केमिकल्सशी रिलेटेड आहे, फॉर्म्युल्याशी रिलेटेड आहे. याला काय म्हणणार आपण? केमिस्ट्री. सो दीज इज द बेसिक नीड्स, आपले मूलभूत गरजा, व तसेच कोणती? आपल्या व्यवहारातली गरजा. आणि विविध सायन्ससुद्धा अवलंबून आहेत कशावर आहेत? केमिस्ट्रीवर. सम बेसिक कन्सेप्ट हा धडा सुरू झाला आपला. याच्यामध्ये आपण केमिस्ट्री काय पाहिला? उद्या पाहूया आपण मॅटर म्हणजे काय? मॅटर. ओके. केमिस्ट्री म्हणजे काय? स्टडी ऑफ मॅटर अँड इट्स काय? कोणते चेंज? फिजिकल व केमिकल प्रॉपर्टीज अँड फिजिकल व केमिकल चेंजेस. भौतिक व रासायनिक चेंज आणि काय? भौतिक व रासायनिक बदल. केमिस्ट्री इज अ स्टडी ऑफ, कोणाचा स्टडी आहे? मॅटरचा. केमिस्ट्री, मॅटर पाहिलं आपण. मॅटर म्हणजे काय असते ते उद्या पाहू. ओके. इथपर्यंत आलं लक्षात? 16 चॅप्टरची नावं लक्षात ठेवा. देर आर द 16 टॉपिक्स. विल स्टॉप हेअर टुडे. ओके. तर अजून काय डाऊट्स कोणाला? नो डाऊट मेसेज करा काय असेल तर. दिसतो क्लिअर? नो डाऊट्स. ओके. मेसेज करा. हां, असं बोलत जाऊ नका, त्याच्यानं तुम्हाला काय व्हायला? डिस्टर्ब व्हायले. हां. ओके. राईट. फाईन. हां. ओके. तर काय करा आता? स्क्रीनशॉट घेतला असेल त्याचा. हां, स्क्रीनशॉट घ्या. आणि काय नो डाऊट, काही डाऊट नाही म्हटलं ना? ठीक आहे. मॅटर उद्या पाहूत, मॅटर काय आहे ते. हां, इथं थांबू तास. ओके. विल स्टॉप हेअर टुडे. 1 by 1 लेफ्ट व्हा आता. ओके. थँक्यू. विल स्टॉप हेअर. ओके.